गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपला क्लास या ठिकाणी स्टार्ट करत आहोत, पण त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा या ठिकाणी माझा आवाज येतोय तुम्हाला, व्हिडिओ दिसतोय का. तुमच्याकडनं रिप्लाय आल्यानंतर आपण या ठिकाणी आपला क्लास या ठिकाणी स्टार्ट करूया. आता येतोय आवाज येतोय आता आवाज. येस, ओके, व्हेरी गुड. सर्वांना माझा आवाज या ठिकाणी येतोय. मग आज आपण या ठिकाणी आपला क्लास कंटिन्यू करू. काल पण थोडंसं डिस्टर्बन्समुळे आपण थोडंसं 2-5 मिनटं लवकर एंड केलं होतं सेशन. अदरवाईज 4 छोटे प्रॉब्लेम होते, ते एक आपल्याला कवर करायचे होते. इंटरनेटचा इश्यू होता. ठीक आहे, मग आज आपण जाऊया पुन्हा प्रॉब्लेम नंबर 42. बघा, काल आपण प्रॉब्लेम नंबर 42 पर्यंत आलो होतो आणि तो प्रॉब्लेम नंबर 42 आपण या ठिकाणी आज कंटिन्यू करू. बघा, प्रॉब्लेम नंबर 42 असा आहे. ते म्हणतात, इन अ बँक द प्रिन्सिपल इन्क्रीजेस कंटिन्युअसली ॲट अ रेट ऑफ X% पर इयर. then the rate of x if rupees 100 doubles itself in 10 years. आणि log 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे इथं, है ना. log 2 ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. मग या ठिकाणी आपल्याला log 2 ची जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याची आपल्याला मदत घ्यावी लागेल. तर या ठिकाणी बघा, प्रिन्सिपल इन्क्रीजेस म्हणजे प्रिन्सिपल हे पैसे असतात जे आपण इन्व्हेस्ट करतो सुरुवातीला, है ना. प्रिन्सिपल काय, हे पैसे असतात, मनी, यम. मग त्याचा रेट दिला आहे त्यांनी. काय दिला आहे का, ते म्हणतात DP/DT इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मनी इन्व्हेस्टेड. आणि हे प्रोपोर्शनॅलिटीचं याचं त्यांनी पर्सेंट दिले. बघा, इट इज रेट किती, X% पर इयरनी वाढणार आहे. म्हणजे काय आलं का, जी आपला प्रिन्सिपल आहे म्हणजे आपल्याला जी मनी आहे आणि द प्रिन्सिपलचा आपण P यूज केला आहे या ठिकाणी का DP/DT इज इक्वल टू काय येणार. मग आता Kच्या जागेवर आपण काय घेतो, X% इंटू P. म्हणजे लक्षात आलं बघा, DP/DT इज इक्वल टू काय येतं मग, X/100 इंटू P. येते लक्षात. सो या ठिकाणी आपल्याला ती इक्वेशन या ठिकाणी तयार होणार आहे. मग X/100 इंटू P द व्हेरिएबल जर सेपरेट केलं तर PDP कडे घेऊ आपण. मग या ठिकाणी बघा, 1/PDP इज इक्वल टू X/100 DT. बरोबर, इंटिग्रेशन घेतलं तर, मग इंटिग्रेशन जर घेतलं तर काय येणार बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/PDP इज इक्वल टू 1/100 इंटिग्रेशनचे बाहेर येणार. आणि X, बरोबर, X जो आहे ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. X काय, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, इट इज नॉट व्हेरिएबल. याचा अर्थ ती कॉन्स्टंटची टर्म जी आहे X ही पण आता काय होणार, इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे, है ना. इट विल बी X/100 आणि DT प्लस C. मग इथे किती आलं बघा, log P इज इक्वल टू X/100, है ना. X/100 इज अ कॉन्स्टंट टर्म आणि T प्लस C ॲज इक्वेशन नंबर 1. आपल्याला जी इक्वेशन नंबर 1 भेटते ती इक्वेशन नंबर 1 या पद्धतीने भेटली. बघा, log P इज इक्वल टू X/100 इंटू T प्लस C. आता गिवन कंडिशन काय म्हणतं बघा, 100 रुपीज जी इन्व्हेस्ट केलेली आहे, कंडिशन नंबर 1 ॲट T इक्वल टू 0, है ना. P इज इक्वल टू 100. मग ते काय म्हणतं, ॲट, है ना, ते म्हणतात डबल्स इट सेल्फ इन 10 इयर्स. म्हणजे ॲट T इक्वल टू 10 P इज इक्वल टू डबल होणार, म्हणजे किती होणार, 200 होणार आहे. म्हणजे ह्या 2 कंडिशन आपल्याकडे आहे. आणि ही आहे कंडिशन फर्स्ट आणि ही आहे कंडिशन सेकंड. मग कंडिशन फर्स्ट जर इक्वेशन 1 मध्ये टाकली तर आपल्याला C ची व्हॅल्यू भेटेल. मग बघा, या ठिकाणी P च्या जागेवर आपण 100 टाकतो. इथं बघा, log 100 इज इक्वल टू T 0 आहे, सो 0 इंटू एनिथिंग इज 0 इक्वल टू C. ही C ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकली तर येते बघा, log P इज इक्वल टू काय येतं आहे, X/100 T आणि प्लस log, है ना, log 100 येतं या ठिकाणी. आणि हा log 100 इकडे आला तर आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटणार. बघा, log P/100
इज इक्वल टू एक्स अपॉन 100 इंटू टी ॲज इक्वेशन नंबर 2. ॲज काय येणार, इक्वेशन नंबर 2 येणार. आता इथं कंडिशन सेकंड पुट करू आपण, है ना, का टी इक्वल टू 10 पी इक्वल टू 200 इन इक्वेशन 2. बरोबर. मग या ठिकाणी आपण कंडिशन सेकंड अँड इक्वेशन 2 मध्ये आपण ती कंडिशन पुट करतोय का टीच्या जागेवर 10 पीच्या जागेवर 200. तर या ठिकाणी काय येणार बघा, लॉग ऑफ पी दॅट इज 200 अपॉन 100 इज इक्वल टू एक्स अपॉन 100 आणि इंटू टी ची व्हॅल्यू येते बघा 10. टी ची व्हॅल्यू किती दिली आहे 10. मग या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. सिम्प्लिफिकेशन लॉग 2 आलंय, इज इक्वल टू झालं एक्स अपॉन 10. बरोबर. म्हणजे लक्षात आलं, देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येतं बघा 10 log 2 है ना. एक्स ची व्हॅल्यू किती आली आहे 10 log 2 आणि प्रॉब्लेम मध्ये त्यांनी log 2 ची व्हॅल्यू दिली बघा या ठिकाणी. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू बघा 10 इंटू log 2 ची व्हॅल्यू काय दिली आहे 0.6931 दिलेली आहे. मग यावरून तुमच्या लक्षात येत असेल आता का 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे एक डेसिमल पॉईंट तिकडे जाणार. सो एक्स ची व्हॅल्यू किती आली 6.931 है ना. एक्स ची व्हॅल्यू येते बघा 6.931 आणि मग या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऑप्शन या ठिकाणी सांगून दिलाय है ना. सिद्धी कुदळे, अक्षय गाडेकर, वेदांग सदावर्ते म्हणताय कसं ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. बरेच विद्यार्थ्यांनी, आकांक्षा चव्हाण, ऋतुजा भुजाडे, सर्व विद्यार्थी म्हणताय सो ए इज द करेक्ट ऑप्शन. सार्थक कवडे है ना. मग या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी ए ऑप्शन, तो प्रॉब्लेम सिम्पलच होता है ना. मग या ठिकाणी सर्वांना समजलेला आहे. हा प्रॉब्लेम लक्षात आलेला असेल सर्वांच्या है ना. ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेला आहे, समजलेला आहे ते टाईप करताय ए है ना. भावेश आढाव पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. मग या पद्धतीने जर आपण बघितलं का ए आपला करेक्ट ऑप्शन आलेला आहे है ना. मग आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 43 बघा. क्वेश्चन नंबर 43 काय बघा, ते म्हणताय द ॲसेट्स ऑफ अ पर्सन रिड्युस्ड इन अ बिझनेस. ॲसेट म्हणजे काय, प्रॉपर्टी आहे. ॲसेट ह्या शब्दाला काय म्हणतात, प्रॉपर्टी म्हणतात. reduced in the business such that the rate of reduction is proportional to the square root of its existing asset. ॲसेट आहे, ॲसेट प्रॉपर्टी आहे. मग आपण त्या ॲसेटला कॅपिटल ए अज्युम करू किंवा पी अज्युम करू है ना. मग लक्षात आलं का आपण या ठिकाणी ॲसेट जे आहे त्याला कॅपिटल ए अज्युम करू. लेट कॅपिटल ए बी ॲसेट ऑफ अ पर्सन, प्रॉपर्टी म्हणतो त्याला आपण. म्हणते काय म्हणतं बघा, रेट सच दॅट द रेट ऑफ रिडक्शन इज अ प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द एक्झिस्टिंग ॲसेट. म्हणजे काय लक्षात आलं या ठिकाणी का डी ए अपॉन डी टी रेट ऑफ चेंज इज अ प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ ए. इज अ प्रोपोर्शनल टू काय म्हणताय, अंडर रूट ऑफ ए. बरोबर. पण ही ॲसेट काय होते, रिड्यूस होत आहे म्हणतात. रिड्युसेस शब्द वापरले त्याने है ना. या ठिकाणी काय सांगितलं, सच दॅट द रेट ऑफ रिडक्शन है ना, रेट ऑफ रिडक्शन सांगितलं, रिड्यूस होत आहे. याचा अर्थ काय का आपल्याला या ठिकाणी डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस के रूट ए घ्यावं लागेल है ना. मायनस घ्यावं लागेल प्रोपोर्शनॅलिटी साईनच्या समोर, बिकॉज इट इज रिड्युसिंग. मग इथे व्हेरिएबल जर सेपरेट केलं तर व्हेरिएबल सेपरेट केल्यावर काय येणार बघा, 1 अपॉन रूट ए इंटू डी ए इज इक्वल टू मायनस के डी टी. मायनस के डी टी येते लक्षात. मग या ठिकाणी रूट ए म्हणजे ए रेस टू 1/2 त्याला न्यूमरेटरला घ्यावं लागेल. इंटिग्रेशन घेताना ए रेस टू मायनस 1/2 डी ए रेस टू मायनस 1/2 डी ए इज इक्वल टू मायनस के 1 डी टी आणि प्लस सी. मग याचं काय येणार, मायनस 1/2 प्लस 1 है ना. मायनस 1/2 प्लस 1 म्हणजे काय येणार, 1/2 येणार. सो ए रेस टू 1/2 अपॉन 1/2 म्हणजे मग 1/2 अपॉन येणार. तो 1/2 जो आहे है ना, डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर है ना. डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर. मग या ठिकाणी काय येणार बघा का ए रेस टू 1/2 अपॉन 1/2 इज इक्वल टू मायनस के टी प्लस सी. मग लक्षात आलं बघा, 2 रूट ए इज इक्वल टू मायनस के टी प्लस सी ॲज इक्वेशन नंबर 1. ही इक्वेशन नंबर 1 आलेली आहे. आणि आता या ठिकाणी बघा ते म्हणतात इफ द ॲसेट वेअर इनिशियली 10 lakhs है ना. मग या ठिकाणी आपल्याला कंडिशन आलंय ॲट टी इक्वल टू 0 ए इक्वल टू किती आहे 10 lakh आहे 10 आणि त्याच्यावर किती शून्य आहे 5 1 2 3 4 आणि 5 10 lakhs. एक शून्य इकडे तिकडे झाला का सगळं गोंधळ होऊन जाईल है ना. मग लक्षात आलं 10 lakhs ड्यू टू लॉस दे रिड्यूस टू द 10,000 आफ्टर 3 years. आणि ते म्हणतात बघा ॲट टी इक्वल टू 3
ए इक्वल टू किती राहिलं आता 10,000 राहिले बघा 1 2 3 10,000 राहिलंय बरोबर. आणि ते म्हणतात नंबर इयर रिक्वायर्ड फॉर द पर्सन टू बी बँक करप्ट. म्हणजे लक्षात आलं ते म्हणताय टी ॲट टी इक्वल टू क्वेश्चन मार्क किती वर्षानंतर ही प्रॉपर्टी झिरो होऊन जाणार आहे है ना. बँक करप्टचा अर्थ काय झालाय काय त्याच्याकडे काही प्रॉपर्टी राहत नाही शिल्लक है ना, तो झिरो होऊन जाते प्रॉपर्टी. मग ह्या कंडिशन आल्या बघा, ही दिस इज कंडिशन फर्स्ट, दिस इज कंडिशन सेकंड आणि दिस इज कंडिशन थर्ड. इथे लक्षात. मग आपण काय करतोय बघा, आपण कंडिशन फर्स्ट पुट करतोय इन इक्वेशन 1. म्हणजे एच्या जागेवर काय बघा 10 लाख 1 2 3 4 5 6 स्क्वेअर रूट घेतल्यावर है ना 6 मधून है ना 3 शून्य गायब होतील 1000 राहणार आहे बघा. इथं मग काय आलं बघा, मग या ठिकाणी आपण काय करतोय पुट करतोय कंडिशन फर्स्ट इन इक्वेशन 1. मग काय आलं बघा 2 अंडर रूट ऑफ 10 लाख 1 2 3 4 5 इज इक्वल टू मायनस के इंटू 0 आणि लक्षात आलं इट इज इक्वल टू सी. सो देअर फोर बघा इथं किती आलंय है ना, याला 2 इंटू 1 2 3 है ना, आपल्याला अपॉन 2 करे 0 1 2 3 4 5 6 म्हणजे 1000 इज इक्वल टू सी. सो सी ची व्हॅल्यू किती आली बघा 2000 आली आहे. ही सी ची व्हॅल्यू 2000 जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली आणि त्याला जर इकडे घेतलं इथे लक्षात, मग काय होणार या ठिकाणी आपण त्याला इक्वेशन तयार करतो. दस इक्वेशन 2 बिकम्स है ना, इक्वेशन 2 काय होते बघा 2 रूट ए इज इक्वल टू मायनस के टी प्लस 2000. दिस इज इक्वेशन नंबर 2. ही इक्वेशन नंबर 2 आलेली आहे. आता आपण काय करतोय पुट करतोय कंडिशन सेकंड इन इक्वेशन 2 है ना, कंडिशन सेकंड पुट करतो इन इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 बघा काय आहे 2 आणि अंडर रूट ऑफ ए किती आता 10,000 आहे है ना 1 2 3 इज इक्वल टू मायनस के इंटू टी आहे 3 आणि प्लस 2000. मग लक्षात आलं इथं 10,000चं किती होणार बघा 2 शून्य राहणार 100. सो 2 इंटू 100 इज इक्वल टू मायनस के इंटू 3 प्लस 2000. म्हणजे हा 200 आलेला आहे. हा 2000 इकडे आल्यावर काय होणार 200 मायनस 2000 इज इक्वल टू मायनस 3K. सो मायनस 1800 इक्वल टू मायनस 3K मायनस मायनस कॅन्सल के इक्वल टू किती आलं बघा 600 येते है ना. के ची व्हॅल्यू 600 येते. ही के ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 2 मध्ये टाकली है ना, नाव इक्वेशन 2 काय होते बघा 2 रूट ए इथे बघा है ना 2 रूट ए इज इक्वल टू के ची व्हॅल्यू बघा मायनस 600 टी आणि प्लस 2000 ॲज इक्वेशन नंबर 3 ॲज इक्वेशन नंबर 3. मग लक्षात आलं ह्या इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण कंडिशन 3 पुट करणार. पुट है ना कंडिशन थर्ड इन इक्वेशन 3. कंडिशन थर्ड मध्ये टी माहित नाही, टी अननोन आहे, पण ए ची व्हॅल्यू 0 आहे. सो 0 इंटू एनिथिंग इथं 0 होणार. सो इथं किती आलं बघा 0 इज इक्वल टू मायनस 600 टी प्लस 2000 आलेला आहे. म्हणजे लक्षात आलं बघा का 2000 इज इक्वल टू है ना 2000 इज इक्वल टू 600 टी आलेला आहे. अँड देअरफॉर टी इज इक्वल टू काय येतं बघा 2000 अपॉन 600 है ना 2000 अपॉन 600 आलेलं आहे. मग लक्षात येत असेल तुम्हाला याला जर रिडक्शन केलं तर टी इज इक्वल टू काय येतं बघा 0 0 कॅन्सल इट इज 20 अपॉन 6 अँड सो टी इज इक्वल टू 10 अपॉन 3 अँड सो टी इज इक्वल टू 10 अपॉन 3 जर घेतलं तर 10 अपॉन 3 एक्झॅक्टली ॲज इट इज ऑप्शन है ना, इट इज गिवन इन ऑप्शन बी. बघा या ठिकाणी यस सिद्धी कुदळे, भावेश आढाव, रुचा चांदगुडे या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय की सो बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. सो बी करेक्ट ऑप्शन आहे या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे बघा. यस रुचा चांदगुडे, मसिरा इनामदार, आकांक्षा, ऋतुजा भुजाडे, देवयानी सुतवणे, करण कदम या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय सर बी करेक्ट ऑप्शन सर्वांना समजतंय, सर्वांच्या लक्षात आलेलं आहे बरोबर. मग एकदम सरळ सिंपल प्रॉब्लेम या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. आणि मग आपण जाऊया है ना प्रॉब्लेम नंबर 44 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 44. वाचा प्रॉब्लेम नंबर 44 बघा. आता तुमच्या सर्व ओळखीचा प्रॉब्लेम आहे. इन अ कल्चर ऑफ अ बॅक्टेरिया काउंट इज 1 लाख इनिशियली. सुरुवातीला बॅक्टेरिया किती होते बघा 1 लाख होते. द नंबर इन्क्रीजेस बाय 10%. म्हणजे केच्या जागेवर आपल्याला 10% घ्यावं लागेल आहे ना. म्हणजे इथं 10% इन्क्रीज होणार आहे है ना. म्हणजे 1 लाखाच्या 10% वाढणार आहे. 1 लाखाच्या किती टक्क्याने वाढणार आहे 10%. मग 1 लाखाच्या 10% म्हणजे किती येणार है ना. मग या ठिकाणी 10 अपॉन 100 केलं
येते लक्षात 10 डिवाइड होणार म्हणजे या ठिकाणी किती येणार, या ठिकाणी 10,000 वाढणार आहे. म्हणजे सुरुवातीला जे 1 लाख होते ते आता 1,10,000 होतील है ना. पण ते 10,000 1,10,000 कितीमध्ये वाढले बघा, 2 आवरमध्ये वाढले. मग या ठिकाणी पहिले आपण घेऊया है ना नंबर ऑफ बॅक्टेरिया है ना. एन इज इक्वल टू काय आहे, एन इज इक्वल टू नंबर ऑफ बॅक्टेरिया आपण सुरुवातीला कन्सिडर केलं बरोबर. तर मग आपल्याला या ठिकाणी इक्वेशन तयार करायला सोपं जाईल. का कसं का dn अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू नंबर प्रेझेंट म्हणतायत है ना. मग लक्षात काय आलं या ठिकाणी है ना, dn अपॉन dt इज इक्वल टू k इंटू n बरोबर. इट इज पॉझिटिव्ह कारण नंबर वाढतायत बरोबर. मग लक्षात आलं या ठिकाणी आपण जर आपले व्हेरिएबल सेपरेट केलं तर 1 अपॉन n dn इज इक्वल टू k इंटू dt इंटिग्रेटिंग 1 अपॉन n dn इज इक्वल टू k इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dt प्लस c. तो लक्षात आलं बघा लॉग n इज इक्वल टू kt प्लस c ॲज इक्वेशन नंबर 1 है ना. इथपर्यंत सर्वांना या ठिकाणी समजलेलं असेल. मग आता आपण कंडिशन लिहितो बघा ॲट है ना t इक्वल टू 0 नंबर ऑफ बॅक्टेरिया किती होते सुरुवातीला बघा या ठिकाणी है ना 1 2 3 4 आणि 5 1 लाख होते सुरुवातीला बरोबर. ते म्हणताय त्यानंतर ते म्हणताय ॲट टी इज इक्वल टू किती म्हणतायत 2 आवर्स 10% वाढले है ना. 10% वाढले आपण आता चर्चा केली. इट विल बी 1,10,000 बरोबर. 1,10,000 होणार आहे. 10% वाढणार आहे, 10% वाढणार आहे हे लक्षात आलं. ते म्हणता इन हाऊ मेनी आवर्स इट विल बी 2 लाख, इन हाऊ मेनी आवर्स इट विल बी 2 लाख ॲट टी इक्वल टू क्वेश्चन मार्क एन इज इक्वल टू काय येतं मग या ठिकाणी 2 लाख येत आहे है ना. 2 लाख किती होणार हे आपण बघतोय. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं आपण काय करतोय आता पुट है ना कंडिशन फर्स्ट इन इक्वेशन 1, पुट कंडिशन फर्स्ट इन इक्वेशन 1 टी इक्वल टू 0 होत आहे बरोबर. मग या ठिकाणी एन इज इक्वल टू किती येतं बघा 1 लाख. सो या ठिकाणी काय लक्षात आलं लॉग ऑफ 1 2 3 4 5 इज इक्वल टू सी बरोबर. कारण kt 0 झालाय. मग लक्षात आलं ही सी ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकली आणि त्याला इकडे घेतलं बघा इथं है ना मायनस केलं तर आपल्याला इक्वेशन 1 आपल्याला या ठिकाणी काय येणार बघा लॉग n अपॉन 1 2 3 4 5 1 लाख है ना इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी kt आलेला आहे इक्वेशन नंबर 2 n अपॉन 1 लाख येते लक्षात. ही आली इक्वेशन नंबर 2. आता ह्या इक्वेशन 2 मध्ये आपल्याला कंडिशन सेकंड पुट करायची आहे. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो पुट कंडिशन सेकंड इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये कंडिशन सेकंड काय बघा टी इक्वल टू 2 आहे एन इज इक्वल टू 1,10,000 आहे. सो लॉग ऑफ बघा 1,10,000 अपॉन 1 लाख इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी टी ची व्हॅल्यू बघा 2 आहे इथं 2k झालंय. काय झालं या ठिकाणी 2k झालंय 0 0 0 0 0 0 कॅन्सल. मग इथं किती आलं बघा 11 अपॉन 10 आलंय. देअरफॉर हा 1 अपॉन 2 जर इकडे आला तर k ची व्हॅल्यू काय येते बघा 1 अपॉन 2 लॉग ऑफ 11 अपॉन 10 आणि ही k ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 2 मध्ये टाकली तर इक्वेशन आपल्याला 3 भेटणार आहे. कशी भेटणार आहे बघा लॉग ऑफ n अपॉन 1 लाख इज इक्वल टू k ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 लॉग ऑफ 11 अपॉन 10 इंटू टी. तो टी आपण ह्या ठिकाणी घेऊया है ना. आणि दिस विल बी इक्वेशन नंबर 3. ही इक्वेशन नंबर 3 झाली आहे. मग आपण काय करतोय पुट कंडिशन थर्ड इन इक्वेशन नंबर 3. कंडिशन थर्ड काय बघा टी अननोन आहे आणि यांच्या जागेवर आपण 2 लाख टाकतोय. सो लॉग ऑफ या ठिकाणी काय आलं बघा 2 लाख 1 2 3 4 5 अपॉन 1 लाख येते लक्षात इज इक्वल टू टी माहित नाहीये टी अपॉन 2 आणि या ठिकाणी आपल्याला घ्यायचं लॉग ऑफ 11 अपॉन 10 है ना. काय घ्यायचं आपल्याला तिथं लॉग ऑफ 11 अपॉन 10 या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी आपण ते क्लिअर या ठिकाणी लिहून घेतोय लॉग ऑफ 11 अपॉन 10. मग इथं काय लक्षात आलं बघा लॉग 2 इज इक्वल टू टी अपॉन 2 लॉग ऑफ 11 अपॉन 10 आणि इथं आपल्याला टी ची व्हॅल्यू भेटणार आहे. कसली व्हॅल्यू भेटणार आहे टी बघा. सो टी इज इक्वल टू काय या ठिकाणी भेटतंय बघा है ना. या ठिकाणी टी इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी इथं 2 जर इकडे आला तर 2 log 2 होणार म्हणजे 2 log 2 म्हणजे काय आलं log 4 आलंय हे ते लक्षात. सो log 4 येणार 2 log 2 बरोबर 2 log 2 या ठिकाणी बट 2 log 2 ऑलरेडी आहे है ना. आपल्याला log 4 नाही लिहायचं आपल्याला 2 log 2 ऑप्शन मध्ये ऑलरेडी आहे. मग ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर हा 2 इकडे आला तर 2 log 2 येणार आहे
है ना. मग एकदम सिंपल झाले प्रॉब्लेम बघा. 2 log 2 आणि अपॉन लॉग ऑफ 11 अपॉन 10. 2 log 2 अपॉन लॉग ऑफ 11 अपॉन 10. आणि या ठिकाणी बघा सिद्दीक उदय म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन, है ना. मग या ठिकाणी बघा तुमच्या लक्षात आलं असेल का करेक्ट ऑप्शन इज सी, है ना. ऑलरेडी ॲज इट इज दिलेला आहे विदाउट सिम्प्लिफिकेशन. वेदांग सदावर्ते, ऋतुजा भुजाडे, ईश्वरी बढेकर, मसिरा इनामदार, अक्षय गाडेकर, प्रतीक्षा काळे, सर्व विद्यार्थी म्हणताय या ठिकाणी सी इज द करेक्ट ऑप्शन. देवयानी स्वतःने सी करेक्ट ऑप्शन सांगतायत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला आहे. येथे लक्षात म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे हा एकदम सिंपल होता. आपण ठरवल्याप्रमाणे यस तन्मय पठाडे पण म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रॉब्लेम नंबर 44चं सोल्युशनपर्यंत आपण पोहोचलो आणि सर्वांना समजलेलं आहे. मग आपण जातोय बघा प्रॉब्लेम नंबर 45 है ना. मग पुढच्या प्रॉब्लेमकडे चाललो आहे. आता प्रॉब्लेम तुम्हाला ह्याच टाईपचे दिसतील बघा. पॉप्युलेशन ऑफ टाऊन इन्क्रीजेस. मग आपण पी इज इक्वल टू जर या ठिकाणी आपण बोललो बघा पॉप्युलेशन ऑफ टाऊन, मग लक्षात यायला बघा ते म्हणताय का डीपी अपॉन डीटी चेंज ऑफ पॉप्युलेशन इज प्रोपोर्शनल टू द पॉप्युलेशन ॲट दॅट टाईम. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण डीपी अपॉन डीटी इज इक्वल टू काय आलं बघा के इंटू पी आलंय. सो 1 अपॉन पी डी पी इज इक्वल टू या ठिकाणी बघा के इंटू डी टी. मग लक्षात आलं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन पी डी पी इज इक्वल टू के इंटिग्रेशन ऑफ 1 डी टी प्लस सी. बरोबर. मग या ठिकाणी इक्वेशन येते बघा काय येते बघा लॉग पी इज इक्वल टू के टी प्लस सी ॲज इक्वेशन नंबर 1. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी काय म्हणतात ही पॉप्युलेशन इन्क्रीजेस फ्रॉम 40,000 टू 80,000. बघा म्हणजे कंडिशन बघा ॲट टी इक्वल टू 0 पी इज इक्वल टू किती आहे 40,000 आहे. आणि ते म्हणता ॲट टी इक्वल टू किती इयरमध्ये बघा 20 इयर्समध्ये है ना. ॲट टी इक्वल टू 20 पी बिकम्स 80,000. बरोबर 80,000 झालेली आहे. देन ते म्हणतात पॉप्युलेशन अनादर 40 शब्द बघा काय अनादर 40. म्हणजे ते म्हणताय अनादर 40 याचा 20 प्लस 40 हा 60 होणार. पॉप्युलेशन ऑफ टाऊन किती होणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी पुढचा जो टी आहे हा 60 आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. याला आपण म्हणणार कंडिशन फर्स्ट, याला आपण म्हणणार कंडिशन सेकंड आणि दिस इज आवर कंडिशन थर्ड. मग आपण काय करतो बघा पुट करतोय कंडिशन फर्स्ट इन इक्वेशन 1. मग काय आलं बघा लॉग पीच्या जागेवर किती आहे 40,000 इज इक्वल टू टी 0 आहे सी ची व्हॅल्यू झाली है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं का आपल्याला इक्वेशन हा लॉग इथं 40,000 इकडे आल्यावर काय होणार बघा लॉग पी अपॉन है ना लॉग पी अपॉन 40,000 इज इक्वल टू काय आलं के टी ॲज इक्वेशन नंबर 2. मग आपण पुट करणार या ठिकाणी कंडिशन सेकंड इन इक्वेशन 2 है ना. कंडिशन सेकंड बघा 80,000 म्हणताय आणि टी इक्वल टू 20 आहे या ठिकाणी. सो इथं काय येणार बघा लॉग ऑफ 80,000 अपॉन 40,000 इज इक्वल टू 20 के आलं. इथं जर आपण कॅन्सल केलं 4 1 जा 4 2 जा तर इथं काय आलं बघा लॉग 2 इज इक्वल टू काय आलं 20 के आलेला आहे. आणि देअरफॉर के ची व्हॅल्यू किती आली आहे 1 अपॉन 20 लॉग 2. के ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला आली बघा है ना. आपल्याला भेटली के ची व्हॅल्यू किती आली आहे 1 अपॉन 20 लॉग 2. ही के ची व्हॅल्यू जर इक्वेशन 2 मध्ये पुट केली है ना तर आपल्याला इक्वेशन 3 भेटणार आहे बघा लॉग पी अपॉन 40,000 बरोबर इज इक्वल टू आपण लिहितोय 1 अपॉन 20 लॉग 2 इंटू टी. आणि मग या ठिकाणी आपण तो 1 न मल्टिप्लाय केला तर तो येणार टी अपॉन 20 ॲज इक्वेशन नंबर 3. मग आपण काय करणार पुट करणार कंडिशन थर्ड इन इक्वेशन 3. पुट करणार आपण कंडिशन थर्ड इन इक्वेशन 3. मग कंडिशन थर्ड काय बघा पी माहित नाही आपल्याला पण आपल्याला टी 60 झालेलं आहे. मग या ठिकाणी काय होत आहे लॉग पी अपॉन 40,000 इज इक्वल टू 60 अपॉन 20 लॉग 2. मग 21 जा 23 जा झालंय. सो लॉग ऑफ बघा पी अपॉन है ना 40,000 इज इक्वल टू 3 लॉग 2. हा 3 पॉवरला गेला तर लॉग पी अपॉन 40,000 इज इक्वल टू किती आलं लॉग 2 क्यूब इज 8 आणि हे दोन्ही लॉग झाले कॅन्सल. सो पी अपॉन 40,000 इज इक्वल टू 8 आलं आणि देअरफॉर पी इज इक्वल टू 8 इंटू 40,000 आलंय. आणि सो पी इज इक्वल टू किती होणार या ठिकाणी है ना 8 4 जा 32 येते लक्षात. मग या ठिकाणी 32 येणार आणि 32,000
सॉरी 3,20,000 इज गिवन 3,20,000 इज गिवन इन ऑप्शन सी. व्हेरी गुड. भावेश आडाव, सिद्धी कुदळे, रुचा चांदगुडे या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय का सी करेक्ट ऑप्शन आहे सर. सर्वांना या ठिकाणी समजतंय है ना. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा चॅप्टर जो आहे है ना. यस, आनंद उगले पण म्हणताय सी ऑप्शन. करण कदम म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. सी करेक्ट ऑप्शन या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी समजलेलं आहे. मसिरा इनामदार पण म्हणताय सर परफेक्ट समजलेलं आहे, काही अडचण नाही. व्हेरी गुड. सी ऑप्शन या ठिकाणी तुम्ही टाईप केलेला आहे, याचा अर्थ तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजलेला आहे. प्रॉब्लेम तसा पण सिम्पलच होता आणि मग लक्षात आलं या ठिकाणी का अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा चॅप्टर आपला कंप्लीट करत आहोत. बरोबर. मग आपण या ठिकाणी है ना छोटासा एक दोन मिनिटाचा फक्त मी ब्रेक घेतोय, म्हणजे व्हिडिओ आपण बंद नाही करत आहे है ना. मग आपण या ठिकाणी पुढचा चॅप्टर चालू करू. व्हिडिओ चालू राहू द्या.